तुला आज मी नाही रिक्वेस्ट करणार आहे तर तुझ्याशी ना काही माझ्या बहिणी बोलणार आहेत किंवा काय माझे भाऊ आहेत ते बोलणार आहेत. तर ते ऐक काय म्हणतात त्यांनी. सर्वप्रथम किरण ढोलकर या आय डीवरून आपली सोनाली ताईनं कमेंट केली आहे. ती काय कमेंट आहे ते बघ. कारण सर्व ताईनं असं म्हटलंय की दादा ती आमच्या कमेंट वाचते का नाही माहिती आहे का. पूजा वहिनी आमच्या कमेंट बघत असेल किंवा नाही बघत असेल तिला काय माहिती होणार आहे की आम्ही काय बोलतोय काय नाही. तर आमचं बोलणं तू प्लीज तिच्यापर्यंत पोहोचव एक व्हिडिओ बनवून. त्यामुळं मी त्यांच्या कमेंट तुझ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तर सोनालीताई काय म्हणतात, संक्रांतीच्या आदल्या दिवशी त्यांनी ते कमेंट केलेले आहे की उद्या संक्रांत आहे आणि गळ्यात घालायला मंगळसूत्र देखील नाही आहे. दागिना मुलं म्हणजेच आपली दागिना असतात. दागिना महत्त्वाचा नाही आहे. पूजा वहिनी तू सर्व काही विसर आणि एक नवीन सुरुवात करण्यासाठी दादाकडे परत जा, अशी सोनालीताईंची कमेंट. परत थिंक या आय डीवरून दादा आहे का ताई आहे आय डोंट नो, मला काय माहीत नाही आहे. फक्त थिंक आय डीचं नाव आहे. त्यांनी असं म्हटलंय की मुलांपेक्षा सोनं महत्त्वाचं नाही आहे पूजा वहिनी, असं म्हटलंय त्यांनी. वैशाली शहाताईनं म्हटलंय की पूजा झालं गेलं विसरून पुन्हा नव्यानं संसार कर, म्हणजे मुलांची शाळा बुडणार नाही, त्यांचं भविष्य चांगलं होईल ना. त्यांनी शाळा शिकल्याच्या नंतरच त्यांचं भविष्य चांगलं होईल, नाही तर आपल्यासारखंच त्यांच्यावरती ही वेळ येईल, असा समजवण्याचा प्रयत्न करत आहे वैशाली शहाताई. जानकी पाटील ताई म्हणतात का हो पूजा वहिनी तुम्हाला लेकरापेक्षा सोनं महत्वाचं आहे का मग तुला त्यांच्यापेक्षा ते महत्वाचं. आता तू सांगते दादा तू पूजा श्रीगाव आपल्या शर्मिला कुठे ताईनं एक कमेंट केली पूजा तुझ्यासाठीच. त्यांनी पण हो हो कारण मोबाईल घेतलाय ना मी दुसऱ्याचा कमेंट बघण्यासाठी, तर ते पोरगा ओरडतोय फोन वगैरे आला की सांग म्हणून. शर्मिला कुठे ताई म्हणतात तुला की वहिनी तू जर माझी कमेंट बघत असेल तर या गोष्टीचा विचार कर की दागिना महत्वाचा की आपलं लेकरू महत्वाचं. दादा दागिना दादा म्हणजे मी दादानं काही दारू वगैरे पिऊन असं ते सोनं विकून टाकलंय का. बरोबर आहे. आता ते तुला पण माहिती आहे, म्हणजे मी काय काही व्यसन केलंय दारू पिलोय आणि त्यासाठी विकलोय का, या गोष्टीचा पण विचार कर, असं आपल्या शर्मिला कुठेतरी म्हणतात. आणि त्याने असं पण म्हणतात की त्यांचा नवरा म्हणजे आपल्या ताईंचा त्यांनी ते दारू पिऊन सोनं विकून टाकलं तरी पण त्यांनी लेकरांना घेऊन चांगल्या प्रकारे संसार करतात म्हणून, आणि असं नाही केलं म्हणून. तिथंच अक्षता आकाश तिवारी या आय डीवरून कमेंट आहे, आकाश दादांची आहे बहुतेक. तर खरं आहे काही त्यांच्या पर्सनल घरातलं पण सांगितलेत गोष्टी, आणि ताईच आहेत त्यावरतीही कमेंट करणाऱ्या की त्यांनी म्हणतात की कितीकदा काय नाही काय काय होतोय, पण मी काय हार मानली नाही. आणि मी आज शिकून करून माझ्या लेकरांना एक नवीन त्यांच्या पायावरती उभं राहिलेत. त्यांना आता जॉब लागला, एक जज बनणार आहे आणि त्यांनी ते दिवस काढले कसे तरी, त्यामुळं आता ते त्यांना चांगला फळ भेटलाय. तर त्यामुळं त्यांनी पण तुला विचार कर असं म्हणतात. आपल्या कल्पना जगतापताई रोजच्या आपल्या म्हणजे रोज कंटिन्यू कमेंट त्यांची प्रत्येक व्हिडिओला असते, परंतु त्यांची कमेंट जरा खाली गेली असल्यामुळे कल्पनाताईंची लेट कमेंट आपल्या समोर आलेली आहे. त्या म्हणतात सोन्यासारखं लेकरू आहे, सोनं तर नंतर घेऊ, किती पण घेऊ आणि किती पण कमवू शकतोय, पण लेकराचं जीव वाचलं हा महत्वाचा ना. अरे देतो रे बाबा फोन, थांब का जरा दम काढ की. हा वैशाली शाह असं पण वैशाली शहाताई असं पण म्हणतात
की दादा तुझं पण काही चुकलं की तू तिला सांगायचं होतं पहिलंच जे आहे ते. आता खरं मी त्या पण गोष्टी मान्य केल्यात. आता मी फक्त एका व्हिडिओ खालच्या थोड्याशा कमेंट ना, आता व्हिडिओ जर मी सगळ्या कमेंट वाचत राहिलो तर व्हिडिओ जाईल उग पाक लांबत जाईल, भरपूर मोठा होईल. म्हणून मी आपला आता इथंच थांबतोय. एवढं सगळ्यांचं म्हणणं आहे. मग तू विचार कर आणि मला काय आहे ते सांग. आता 2 दिवस तरी जे काय आपल्या रेग्युलर ताई असतात किंवा रेग्युलर कमेंट येत राहतात किंवा ज्याची पण कमेंट चांगल्या चांगल्या येत राहतील, त्यात तुला काय म्हणायचं आहे आणि म्हणजे ताईंचं काही तुला समजून काढण्याचा प्रयत्न असेल तर ते प्रयत्न तुझ्यापर्यंत पोहोचवेल. मग तू पण विचार कर. आज एवढं जग माझ्या पाठीशी, एवढे जण माझ्या सोबतीलाच आहे, कारण त्यांना माहिती आहे की मी चुकीचा नाही आहे. म्हणून त्यांनी माझी साथ द्यायला आणि त्यांनी सर्वांनीच बोलण्याचा प्रयत्न करणार आहेत तुझ्याशी. त्यामुळं याच्यानंतर देखील ह्या व्हिडिओ खाली जेवढ्या अजून कमेंट येतील त्या सर्व कमेंट मी वाचून दाखवेन.